सरपंच होण्यासाठी पित्याने केली पोटच्या मुलीची हत्या. घटना ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. राजकारण आणि सत्तेचे आकर्षण माणसांना किती सैतान करत आहे याची ही काळजाचा थरकाप उडवणारी कहाणी नांदेड जिल्ह्यामध्ये घडून गेली आहे. एका क्रूर बापाने राजकारणाची हौस पुरवून घेण्यासाठी पोटच्या लेकीचा खून केल्याची घटना घडल्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये केरूर हे खेडेगाव आहे. या गावामध्ये पांडुरंग श्री मंगले यांचे कटिंगचे दुकान आहे. वडिलोपार्जित असलेला हा व्यवसाय पांडुरंग मोठ्या आनंदाने करत असे. तशी पांडुरंगची गावामध्ये चांगलीच ओळख होती. अनेकांकडे येणे जाणे असल्याने गावामध्ये नेमके काय चालू आहे याची पक्की खबर त्याला असायची. त्याच्या घरी पत्नी, एक मुलगा आणि 2 जुळ्या मुली असा सुखीमय परिवार आनंदाने राहत होता. केरूर गावामध्ये नव्यानेच एक चर्चा सुरू झालेली होती. ती म्हणजे लवकरच केरूरची ग्रामपंचायत निवडणूक लागणार असल्यामुळे अनेक दिवसांपासून गावातील अनेक जण पांडुरंगला यावेळी नक्कीच सरपंच केला उभे राहा असे सांगू लागलेले होते. सुरुवातीला पांडुरंगने ते मनावर घेतले नाही, पण गावातील नागरिक पांडुरंगला भावी सरपंच म्हणू लागले. तशी पांडुरंगलाही सरपंच होण्याची इच्छा होऊ लागली. पाहता पाहता केरूरच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आणि सरपंच पद ओबीसी करिता राखीव झाले होते. पांडुरंगचा आनंद गगनाला मावेनासा झालेला होता. केरूर गावामध्ये एकच चर्चा, भावी सरपंच पांडुरंगच. केरूर गावातील चांगल्या घरामधील नागरिक पांडुरंगला येऊन भेटून निवडणूक लढवावी असे सांगत होते. पांडुरंगनेही होकार दिलेला होता. मात्र एक अडचण निर्माण झाली होती, कारण 3 अपत्य असलेल्या नागरिकाला निवडणूक लढवता येत नाही असा नियम असल्यामुळे पांडुरंग जरा निराश झालेला होता. पांडुरंगने अनेकांना विचारपूस केली, मात्र सर्वजण एकच सांगत होते की 3 अपत्य असलेल्या नागरिकांना निवडणूक लढवता येत नाही. हे ऐकून पांडुरंग विवंचनेमध्ये पडलेला होता. आता नेमके काय करावे हे पांडुरंगला समजत नव्हते. यावर काही उपाय आहे काय? यासाठी माजी सरपंच गणेश शिंदे यांची पांडुरंगने भेट घेतली. त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली. जसजसे दिवस लोटत होते तशी पांडुरंगची सरपंच होण्याची धडपड वाढत गेली होती. मात्र 3ऱ्या अपत्यामुळे पांडुरंगच्या डोक्यामध्ये अनेक विचार घुमू लागले होते. आता पुढे काय करावे? पांडुरंगने विचार करून या सर्व गोष्टीवर एक उपाय शोधला. तो माणुसकीला काळिमा फासणारच होता. दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी पांडुरंग झोपेतून लवकर उठला. घरामध्ये पत्नी, मुलगा आणि 2 जुळ्या मुली हे जागे झाले होते. मुले घरामध्ये खेळू बागडू लागलेली होती. पांडुरंगच्या 2 जुळ्या मुलींपैकी प्राची पांडुरंगची लाडकी होते. गावातील लोक पांडुरंगला म्हणायचे, तू खूप भाग्यवान आहेस की तुला 2 मुली आहेत. हे ऐकून पांडुरंगही खुश होत होता. पण आज सकाळपासून त्याच्या मनामध्ये वेगळाच डाव शिजत होता. हे कोणाला कळले नव्हते. त्याने आंघोळ केली, कपडे परिधान केले आणि पत्नीला सांगितले, प्राचीला सोबत घेऊन कपडे आणि काही सामान घेऊन येतो. तो मुलगी प्राचीला घेऊन घराबाहेर पडला. मुलगी प्राची आपल्या आई, भाऊ, बहिणीला बाय बाय करत खुशी आनंदाने चेहऱ्याने बाहेर पडली. प्राची 7 वर्षांची होती. बापाची लाडकी असल्यामुळे लगेच बापासोबत बाहेर फिरण्याकरिता निघाली. मात्र बापाच्या मनामध्ये आज काय आहे हे मात्र कोवळ्या प्राचीला कसे कळेल? सकाळचे साधारणपणे 11:30 वाजलेले होते. पहिल्यांदा पांडुरंगने प्राचीला भरपूर खायला दिले. त्यानंतर तो तिला मोटारसायकलवर घेऊन नांदेड जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या कट्टापल्ली गाव शिवारामध्ये पोहोचला. प्राची म्हणाली, पप्पा इथे का आलो आहोत आपण? काही नाही, थोडे काम आहे असे सांगत त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला. काही वेळामध्ये तो प्राचीसह पट्टावल्ली गाव शिवारातील एका पाण्याच्या कॅनलवर पोहोचला. कॅनलच्या कठड्याच्या आजूबाजूला जाऊन त्याने नजर फिरवली. प्राचीला कॅनल समोर उभे केले. तो त्याच्या पाठीमागे उभा राहिला. बाप पाठीमागे उभा आहे याचाच तिला खूप मोठा आधार होता. पण बापाच्या मनातील पाप तिला समजले नव्हते. अचानक पांडुरंगने मुलगी प्राचीला
पाठीमागून जोरात धक्का दिला. प्राची उंचावरून कॅनलच्या पाण्यामध्ये पडली. ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेली. तिचे पुढे काय झाले हे पाहण्यासाठीही तो थांबला नाही. तो राक्षस बाप घरी लगेच परत आला. प्राची पाण्यात पडली त्यावेळी काही अंतरावर असलेल्या एका शेतकऱ्याने हे पाहिले होते, परंतु त्याला वाटले असेल काहीतरी म्हणून त्याने तेवढे लक्ष दिले नव्हते. काही वेळाने तेथे जाऊन पाहिले असता लक्षात आले की काहीतरी पाण्यामध्ये फेकले आहे. संशयाने त्या शेतकऱ्याने हा सगळा प्रकार 4-5 जणांना सांगितला. जमलेल्या लोकांनी तिथे जाऊन पाहिले असता एक लहान मुलगी पाण्यामध्ये तरंगत असल्याचे दिसले. त्या लोकांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच घटनास्थळी निजामाबाद जिल्ह्यातील येडापल्ली पोलीस पोहोचले. पोलीस पथकाने पाण्यातील मृतदेह बाहेर काढला. ती एक 7 वर्षांची मुलगी होती, पण ती नेमकी कोण याचा पत्ता मात्र पोलिसांना लागला नाही. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. याचा परिणाम चांगला झाला आणि प्राचीची ओळख पटली. येडापल्ली पोलिसांनी तातडीने नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील पोलिसांना ही माहिती दिली. तेथून ही माहिती प्राचीच्या घरच्यांना समजली. हे ऐकताच वडील पांडुरंग जोरजोराने रडू लागला. दरम्यान पोलिसांनी सर्व सोपस्कार पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. शोकाकुल वातावरणामध्ये प्राचीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र प्राचीबद्दल नेमके काय घडले, कसे घडले हे मात्र गुपितच होते. घटना तेलंगणा राज्यातील येडापल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली असल्यामुळे मुखेड पोलिसांच्यावर मर्यादा होत्या. तरी मुखेड पोलीस कसून तपास करत होते. गोपनीय तांत्रिक तपासाच्या आधारे दुसऱ्या दिवशी दिनांक 30 जानेवारी रोजी येडापल्ली पोलिसांनी मयत प्राचीचे वडील पांडुरंग याला ताब्यात घेण्यात आले आणि कसून तपास केला. पहिल्यांदा पांडुरंग रडून दुःख झाल्याचे नाटक करत होता. मात्र पोलिसांचे फटके पडताच पांडुरंगने हात जोडून सर्व काही कबूल केले की साहेब, होय, मीच मारले माझ्या प्राचीला. तिसरे अपत्य असल्याने सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये अडचण येत असल्यामुळे मीच तिला मारून टाकले, अशी कबुली पांडुरंगने पोलिसांना दिली. येडापल्ली पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्राचीचा खून केल्याप्रकरणी पांडुरंग श्रीमंगले वय वर्षे 35 याच्यावर तर निवडणुकीसाठी प्रवृत्त केल्याबद्दल सरपंच गणेश शिंदे यांच्यावर येडापल्ली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पांडुरंगने आपली 7 वर्षांची मुलगी प्राची हिला फिरवायला नेतो असे सांगून गाडीवर बसवले होते. तो तिला थेट तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील येडापल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या निजामसागर डॅमच्या एका कालव्यावर घेऊन गेला. तिथे त्याने पोटच्या पोरीला जिवंत कालव्यामध्ये फेकून दिले आणि घरी परतला. घरी आल्यावर त्याने मुलगी हरवल्याचा बनाव रचला. तेलंगणा पोलिसांचे कौतुक हे त्यांनी हा बेवारस मृतदेह नष्ट न करता त्याचा शोध घेतला. त्या मुलीचे फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाल्याने या खुनाचा उलगडा झाला. त्या बातमीतील वेदनादायक तपशील असा की ही मुलगी वडिलांकडेच कायम राहायची, त्यामुळे ती लगेच सोबत येईल म्हणून मारण्यासाठी तिची निवड केली. प्रत्यक्ष पाण्यामध्ये ढकलताना या बापाला काहीच वाटत नसेल का? मुलगी सासरी जाताना अनेक बाप रडतात आणि दुसरीकडे या अजाण लेकराला पाण्यामध्ये ढकलून ती वाहत जाताना आणि पाण्यामध्ये तडफड करताना डोळ्याने बघणारा बाप किती क्रूर असेल याची कल्पनाही थरकाप उडवणारी आहे. सरपंच होण्यासाठी पोटच्या लेकरांचा बळी घ्यायला लावणारी सत्तेची ही झिंग उतरायला हवी.